सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्ही तर्फे महिलांसाठी एक व्यासपीठ देण्यात आलं होत आहे, ज्याचं नाव आहे तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान। आणि या अभियानाअंतर्गत महिलांसाठी नवीन पावलं उचलली जात आहेत। आज गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा नवीन पाऊल उचललं जात आहे। महाराष्ट्रभर महिलांनी गुढी उभारण्याचा निश्चय केलेला आहे। आम्ही आता हजर आहोत मुंबईतल्या गिरगाव परिसरात। फडके मंदिराचा हा परिसर आहे। इथे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात आता इथे तयारी चालू आहे। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आता महिला सुद्धा सज्ज झालेल्या आहेत। तनिष्का स्त्री प्रतिष्ठानच्या अंतर्गत आता या महिला पुढे आलेल्या आहेत। त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत। आता आपल्या सोबत आहे जान्हवी गुर्जर, ज्या स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानाच्या उपाध्यक्ष आहेत आणि महिला स्त्री प्रतिष्ठानाच्या अंतर्गत त्या काम सुद्धा करतात। त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आजच्या दिवशी काय म्हणाल? महिलांसाठी आज हा खूप मोठा दिवस आहे। विचारांची गुढी उभारली जाणार आहे, नवीन गोष्टी पुढे येणार आहेत। नक्कीच ह्याचं स्वागत होणारच आहे तनिष्का प्रतिष्ठानचं, कारण आजपर्यंत महिलांच्या प्रश्नावर असं खास करून कुणाला वाटलं नाही की आपण करावं। पण हे जेव्हा होतं आहे तेव्हा आमच्यातली महिला शक्ती म्हणजे जी श्री शक्ती आदिशक्ती आहे ती जेव्हा पुढे येईल तेव्हा खरंच इतकं काही समाजात बदल घडणार आहे की ज्या आदिशक्तीने जन्माला घातलेलं आहे तीच आदिशक्ती जेव्हा सावरायला येईल तेव्हा खरोखर हे आपलं भारत अतिशय सुंदर असं दिसेल। जाने म्हणून स्त्री प्रतिष्ठा अभियानाअंतर्गत तनिष्का हे व्यासपीठ तुम्हाला देण्यात आलेलं आहे। काय नक्की म्हणाल? सकाळ माध्यम समूह आणि साम टीव्हीने जो उपक्रम राबवलेला आहे, काय वाटतं त्याबद्दल? त्याच्याबद्दल खूप कौतुक वाटतंय, कारण महिलांचे प्रश्न घेऊन उभं राहणारी ठाम अशी वाहिनी कोणीच नव्हती आतापर्यंत। ती आम्हाला लाभली, त्याच्याबद्दल आम्ही त्याचं स्वागतच करू आणि त्याच्यासाठी जे म्हणून आम्हालाही करता येईल नवीन ते आम्ही सगळं करायची तयारी करू। जसं की जान्हवी मॅडमनी सांगितलं की आजच्या दिवशी त्यांना बऱ्याच नवीन गोष्टी समोर येतील असं वाटतंय। तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान जे आम्ही राबवतोय त्यासाठी पण त्या पुढाकार घेतील असं त्यांनी सांगितलं। तुम्हाला काय वाटतं, महिलांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी आपण काय काय आणखीन करू शकतो? महिलांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी खूप काही आपण करू शकतो, कारण महिला ही स्त्री ही अशी आहे की तिच्यामध्ये एवढी शक्ती निर्माण केलेली असते जन्मतात, त्यामुळे ती त्या शक्तीच्या आधारे खूप काही जग सुधारू शकते। त्यामुळे तिच्या माध्यमातून हे तनिष्क या संस्थेने जे काही उपक्रम हाती घेतले त्याचं आम्ही स्वागत करू आणि आम्ही त्यांना भरपूर असं सहकार्य देऊ। बरं, तुम्ही आम्हाला सांगा की महालक्ष्मीजवळ तुम्ही काय म्हणाल की आज कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीच्या जो परिसर आहे त्या ठिकाणी महिलांसाठी एक मोठी गुढी उभारली जात आहे। नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? मी महालक्ष्मीला असं निवेदन करेन की आम्हाला सर्व महिलांना शक्ती दे, भरपूर शक्ती दे, पुढे जाण्याची इच्छा दे, बस एवढंच मिळेल। तर या होत्या गिरगावातल्या महिला ज्यांनी आज गुढी उभारलेली आहे, विचारांची गुढी उभारली आहे। महिला स्त्री प्रतिष्ठानाच्या अंतर्गत नवीन गोष्टी घडतील अशी आशा सगळ्यांनाच आहे। कॅमेरामॅन राकेश नेरुरकरसह महेश बागल, साम टीव्ही, मुंबई।